ॲक्चुअल ब्लूप्रिंट म्हणजे ती बिल्डिंग नव्हे. फायनान्शियल प्लॅनिंग ती ब्लूप्रिंट आहे. आजही सेबी, आर-बी-आय बरेच डाटा रिलीज करतात, की 93% लोकं शेअर मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये लॉस करतात. लोकांना शॉर्टकट शोधायचे आहेत. लोकांना अशा सोप्या गोष्टी शोधायच्या आहेत, की जिथे मी पटपट श्रीमंत होऊ शकतो. फायनान्शियल प्लॅनिंगमुळे लोअर क्लासचं किंवा मिडल क्लासचं अप्पर क्लास होऊ शकतो का? तुम्ही स्वतःला अशा सिस्टममध्ये टाकता, अशा प्रोसेसमध्ये टाकता, जिथे फक्त तुम्ही पैसा कमवत नाही, तुमचा पैसा सुद्धा पैसा कमवायला सुरू करतो. सर, तुम्ही बोलता बोलता इन्फ्लेशन हा शब्द वापरला, म्हणजे नक्की काय? शेअर मार्केटमध्ये रिस्कचं डेफिनेशन आहे तुमचे पैसे झिरो होऊ शकतात. होम लोन आपण खूप प्रॉफिटेबल करू शकतो इन्व्हेस्टमेंट करून. नमस्कार. MS04 मीडिया आणि माइक अँड माइंड्स प्रस्तुत MS04 टॉक्स या कार्यक्रमात मी गीतांजली कुलकर्णी सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत ठाण्यातील ॲडव्हेंट्स वेल्थचे फाउंडर श्री अजय धवणे सर. आपल्या ठाण्यातच इटर्निटी मॉल येथे त्यांचं ऑफिस आहे. श्री अजय धवणे सर हे 25 वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. सध्या ते 180 कोटीच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटसह कार्यरत असून प्रत्येक महिन्याला 2 कोटींच्या SIP गुंतवणूक इन्फ्लोची मॅनेजमेंट करतात. जगभरातील 1400हून अधिक समाधानी क्लायंट्सना मार्गदर्शन करत असलेले श्री धावणे सर हे प्रुडंटच्या ठाणे शाखेतील टॉप 3 पार्टनर्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची खासियत म्हणजे प्रत्येक ग्राहकांच्या आर्थिक गरजांकडे जबाबदारीनं पाहण्याची त्यांची वृत्ती. आज आपण त्यांच्याकडून फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस काय हे जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नक्की काय? फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे माझे इन्कम, माझे एक्सपेन्सेस, माझ्या गरजा, माझी स्वप्न हे सगळ्या गोष्टी पेपरवर मांडणे आणि त्याचे एक व्यवस्थित प्लॅन करणे. जनरली हे डाएट करण्यासारखं आहे. डाएट करताना मला काय करायला असतं, की मला कुठे पोचायचं आहे, मला वजन कमी करायचं आहे का मला वजन वाढवायचं आहे, मग त्याच्यासाठी मला कोणती प्रोसेस फॉलो केली पाहिजे, कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी पेपरवर मांडून त्याला एक सायंटिफिक वेने प्लॅनिंग करणं आणि एक्झिक्यूट करणं ह्याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. ओके. मग हे कुणीही करू शकतं, अगदी एजेड व्यक्ती किंवा आत्ताच ज्याचं करिअर सुरू झालंय नुकतंच, हे सगळे करू शकतात का? ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे गीतांजली. डाएटची गरज कोणाला आहे? प्रत्येकालाच आहे. म्हणजे ज्याच्याकडे खायला अन्न कमी आहे त्यालाही डाएटची गरज आहे, ज्याच्याकडे खायला अन्न भरपूर आहे त्यालाही डाएटची गरज आहे. डाएट करणं म्हणजे काय, तर मला फिट राहायचंय. मला अगदी 6 पॅक्स ॲब्स नाही आणायचे, पण मला फिट राहायचंय. आणि हे माझं वजन वाढलं, मला काही त्रास चालू झाले, गोळ्या औषधं चालू झाली आणि मग मी करणं आणि आत्तापासून काही आजार नसतानाच करणं म्हणजे मी कुठल्या लेवलला मला स्वतःला घेऊन जाणार आहे. फायनान्शियल प्लॅनिंग सेम तसंच काम करणार आहे. आजपासून जेव्हा माझं इन्कम मध्यम आहे, कमी आहे, जास्त आहे, जर मी आत्ता सुरुवात केली फायनान्शियल प्लॅनिंगला, तर मी कुठेतरी 2, 3, 4, 5 वर्षांनी एका सायझेबल अमाऊंटवर पोहोचलेला असतो. सायझेबल कॉर्पस माझ्याकडे झालेला असतो. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग हा विषय प्रत्येकासाठी गरजेचा आहे. अगदी लोअर मिडल क्लास, अप्पर क्लास, वेल्दी HNI क्लायंट्स सगळ्यांना फायनान्शियल प्लॅनिंग हा विषय अगदी महत्वाचा आहे. पण त्यामध्ये फरक असेल, म्हणजे मिडल क्लास आणि अप्पर क्लास यांच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये फरक असेल प्रोसेसमध्ये, बरोबर? प्रोसेसमध्ये फरक नाहीये, अमाऊंटमध्ये फरक येऊ शकतो. म्हणजे समजा माझा आज लो इन्कम आहे, तर माझ्याकडे गोल्स जे असणार आहेत ते बेसिक असणार आहेत, की बाबा मला एक मुलाचं एज्युकेशन करायचंय, तर त्यासाठी मला एक अमाऊंट रेडी करायची. ज्यांच्याकडे पैसा बऱ्यापैकी आहे त्यांच्याकडे रस्ते खूप आहेत, पण कुठल्या रस्त्याने मी तिथे पोहोचणार आहे, कुठल्या रस्त्याने माझी वेल्थ चांगली झालेली असेल हे मला बघायचंय. त्यामुळे प्रोसेस सेम आहे, रस्ते अनेक आहेत त्याला. पण फायनान्शियल प्लॅनिंगमुळे लोअर क्लासचं किंवा मिडल क्लासचं अप्पर क्लास होऊ शकतो का? म्हणजे श्रीमंत होऊ शकतो का इन शॉर्ट? फायनान्शियल प्लॅनिंग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक प्रोसेस आहे. कुठलीही बिल्डिंग ब्लूप्रिंट शिवाय उभी राहील का? नाही. ऍक्च्युअल ब्लूप्रिंट म्हणजे ती बिल्डिंग नव्हे, पण कुठल्याही ब्लूप्रिंट शिवाय बिल्डिंग उभी राहू शकत नाही. फायनान्शियल प्लॅनिंग ती ब्लूप्रिंट आहे. मग तुम्ही त्याच्यावर मजले किती चढवताय ते तुमच्यावर आहे. तुम्ही जर ब्लूप्रिंटमध्ये
एक चांगली सुंदर इमारत जर काढली असेल तर ती प्रत्यक्षात पण तशीच येईल, पण ती ब्लूप्रिंट बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न आहे की मी श्रीमंत होऊ शकते का, तर येस, काही अंशी येस. तुम्ही स्वतःला अशा सिस्टममध्ये टाकता, अशा प्रोसेसमध्ये टाकता जिथे फक्त तुम्ही पैसा कमवत नाही, तुमचा पैसा सुद्धा पैसा कमवायला सुरू करतो. आणि हे ज्या वेळेस होतं, हे श्रीमंत होण्याचं पहिलं लक्षण आहे. अरे वा. तुम्ही एकटे किती काम करणार? तुमच्याकडे, माझ्याकडे, अदानी, अंबानी सगळ्यांकडे एक गोष्ट कॉमन आहे, 24 तास. 24 तास. त्याच्यातले तुम्ही मी किती काम करू शकतो? 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास. त्याच्यापेक्षा जास्त काम करू शकतो का आपण? नाही. पण तुम्ही एवढ्या मेहनतीने कमवलेला पैसा जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवला, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केला आणि तो पैसा जर तुमच्यासाठी पैसा कमवायला लागला, तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ह्याच्यासाठी लागणारी बेसिक गोष्ट अगदी सोपी आहे, डिसिप्लिन. लोकांकडे तीच नाहीये. लोकांना शॉर्टकट शोधायचे आहेत, लोकांना अशा सोप्या गोष्टी शोधायच्या आहेत की जिथे मी पटपट श्रीमंत होऊ शकतो. पेशन्स नाहीये. आजही सेबी, आरबीआय बरेच डेटा रिलीज करतात. ते लोकांनी सांगितलंय की 93% लोक शेअर मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये लॉस करतात. 93%. त्याच्यानंतरची स्टेज आहे ते इंट्राडे. 71% लोक लॉस करतात. पण तरीही का लोक अट्रॅक्ट होतात? कारण मला लवकर पैसा हवा, मला झटपट श्रीमंत व्हायचं. त्याच्यामुळे लोक काय करतायत, सोपा मार्ग शोधून त्याच्यावर अंमल करतायत. एक माझा कॉल बरोबर आला आणि माझा जर एका ठिकाणी प्रॉफिट झाला तर त्यांना वाटतं मला आलं मार्केट, आता मी हेच करणार. बरोबर. त्याच्यामुळे श्रीमंत नक्की होऊ शकता, फक्त डिसिप्लिन वे मध्ये. कोणाचा तरी सल्ला घ्या, कोणाच्या तरी गायडन्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा. खरंच खूप सोपं आहे. पण नाही सोपं सर, कारण की गायडन्स कोण देतं यावर पण आहे ना. म्हणजे सध्या सोशल मीडियावर इतकी लोक आहेत ना, सांगणारे की माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला गाईड करतो. पण तरीही कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे सुद्धा लोकांना माहिती हवं. तर त्याबद्दल काय तुम्ही? एक ती पुंगीवाल्याची गोष्ट माहिती असेल तुम्हाला. एका गावात खूप उंदीर झाले होते, सगळे शेतीमालाचं नुकसान होत होतं, सगळे वैतागले होते. शेवटी गावकऱ्यांनी मिळून एका पुंगीवाल्याला शोधून आणलं. त्याला सांगितलं, बाबा तुला एवढे एवढे पैसे देतो, आमचा ह्या उंदरांपासून काहीतरी सुटका करून दे. त्याने काय केलं, सिंपल ती पुंगी वाजवायला सुरू केली. ते सगळे उंदीर एवढे त्याच्या संगीतावर बेभान झाले, खुश झाले, आनंदाने नाचत त्याच्या मागे गेले आणि शेवटी त्यांना ते बुडवलं. आपल्याकडे पुंगीवाला कोण आहे माहितीये? जसं तुम्ही म्हणालात ते सोशल मीडिया, हे सगळे न्यूज चॅनल जे कंटिन्युअस हॅमर करतायत, कंटिन्युअस दाखवतायत की मार्केट कुठे आहे, काय चाललंय, ह्याच्यात एवढे पैसे कमवले. माझ्या आजूबाजूची लोक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये हे वाक्य बऱ्याचदा कानावर पडतं, अरे मी हा स्टॉक एवढ्याला घेतला, हा एवढ्याला विकला, मला एवढा प्रॉफिट झाला. लॉस झालेलं कोणी ऐकलंय का? किंवा ते लक्षात राहतं का कोणाच्या? फक्त प्रॉफिट लक्षात राहतो ना. म्हणूनच ते 93% लोक लॉस करतायत. म्हणजे ऐकण्यात जे येतं आणि दाखवण्यात जे जातं. एक्झॅक्टली. म्हणजे मी जे ऐकतोय आणि ते ऐकून मी जे इम्प्लिमेंट करतोय, हे ऐकून चला समजा असं पकडूया की मी एक ऐकलं, मला आता इच्छा झाली, मला एक फोमो आला, फिअर ऑफ मिसिंग आउट, की मी अरे काहीतरी मिस करतोय, माझ्या आजूबाजूची सगळी लोक कुठे ना कुठे पैसे इन्व्हेस्ट करतायत, पैसे कमवतायत, मला पण करायचंय. आता मी ऐकलेल्या गोष्टीवर मी काय करणार? अगदी कॉमन मॅन काय करणार? विश्वास ठेवणार, गुगल सर्च करणार. मी गुगल सर्च करणार, गुगलला विचारणार की आता काय मी करायला पाहिजे. आणि त्या गुगलला तुम्ही विचारा पाणी प्यायचे 5 फायदे, तो पाणी प्यायचे 5 फायदे सांगेल. गुगलला तुम्ही विचारा पाणी प्यायचे 5 तोटे, तो तुम्हाला 5 तोटे सांगेल. तुम्ही गुगलला विचारलं की चांगले इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, तो सांगणार. पण तुम्ही त्या गुगलला हे नाही विचारत की ह्याचं साईड इफेक्ट काय आहेत, ह्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, मला काय लॉस होऊ शकतो, मी इन्फ्लेशनच्या पेक्षा जास्त पैसे कमवतोय का, महागाईपेक्षा जास्त पैसे कमवतोय का, हे आपण गुगलला नाही विचारत. म्हणूनच तुम्हाला कोणावर तरी विश्वास ठेवून कोणतरी फायनान्शियल प्लॅनर तुमच्या बरोबर असला तर ते तुमची जर्नी खूप सोपी होणार. म्हणून म्हणालो की सोपं आहे, पण तुम्ही कोणावर विश्वास ठेवलात तर. सर, तुम्ही बोलता बोलता इन्फ्लेशन हा शब्द वापरला, म्हणजे नक्की काय? इन्फ्लेशन ना खूप मोठा विषय आहे. अगदी सोपं एक्झाम्पल देतो तुला. तुला पहिलं रिक्षाचं भाडं आठवतोय का तू भरलेलं? हो, म्हणजे मीटर तेव्हा 12 वगैरेला पडायचं. आता किती आहे?
आता 26ला पडते. हे किती वर्षांची डिफरन्स आहे हा? 15-16 15-16 वर्ष जास्त असतील. नाही, कमी आहेत. 15-16 नाही आहेत, कमी वर्षात झाले ते. हे का झालं? डबल भाडं दुप्पट का झालं? कारण त्याच्यामुळे फ्यूल वाढलं, रिक्षाचे स्पेअर पार्ट्स वाढले, रिक्षाचं भाडं वाढलं, रिक्षाचा भाव वाढला. हे अशा बऱ्याच गोष्टी वाढल्या. ह्या का वाढल्या? तर ह्या महागाईमुळे वाढल्या. ही महागाई म्हणजेच इन्फ्लेशन. म्हणजे तुमच्या आईला विचारा की तुम्ही साखर 5 रुपये, 7 रुपये, 10 रुपयाला पण घेतलेली, आज 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये. हे का झालंय? हे महागाई झालंय. प्रत्येक माणूस इन्व्हेस्टमेंट करताना हा सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्वाचा विषय इग्नोर करतो किंवा तो मोजतच नाही की इन्फ्लेशनमुळे मी आज जे पैसे गुंतवतोय त्याची व्हॅल्यू मला जी 5-10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी मिळणार आहे ती सफिशियंट असेल का? इन्फ्लेशनमुळे त्याची व्हॅल्यू किती झालेली असेल? म्हणजे आज एखादा माणूस मोबाईल घ्यायचं म्हटलं तर डोक्यात किती आकडा येतो? 30-40 हजार, 50 हजार. आजपासून 10 वर्षांनी तेवढ्याच पैशात मोबाईल येईल का? नाही. का? बिकॉज सगळ्या गोष्टी वाढत जाणार आहेत. लेबर वाढणार, स्पेअर पार्ट्स वाढणार, कंपन्यांचं ब्रँड वाढणार, नाव वाढणार, सगळीकडे वाढत जाणाऱ्या गोष्टी आहेत. तर ही इन्फ्लेशनमुळे तुमची कॉस्टिंग वाढत जाते. मी जर प्लॅन केला 5 वर्षांनी मला 1 लाखाचा मोबाईल घ्यायचा आहे, जो मोबाईल आज 1 लाखाला आहे, तो मोबाईल 1.5 लाख झालेला असेल आणि तुम्ही पोचाल 1 लाखाला. बरोबर. त्याच्यामुळे ती गुंतवणूक कधीच पूर्ण होणार नाही. फायनान्शियल प्लॅन कधीच पूर्ण होणार नाही जर तुम्ही इन्फ्लेशन मोजलं नाही तर. आपल्याकडे इन्फ्लेशन ॲव्हरेज 6 ते 8% आसपास चालतं. कधी ते 8-10%, 11% जातं, कधी ते 3-4%, 5% येतं. पण असं फार रेअरली होतं. पण त्याचा ॲव्हरेज नेहमी 6 ते 8% मध्ये असतो. म्हणजे आज समजा मी प्लॅन केलं की एखादी गोष्ट 1 लाखाला आज घ्यायची आहे, तर ती पुढच्या वर्षी 1,06,000 झाली असेल बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. अशी माझ्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू सुद्धा कमी होणार आहे, कमी पडणार आहे. तर ह्या इन्फ्लेशनमुळे तुमची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू सुद्धा कमी होणार आहे. मग इन्व्हेस्टमेंटवरती नक्की याचा कसा परिणाम होतो? आपण मुळात पहिलं हे बघूया की इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग ह्याच्यातला फरक काय. मी जे पैसे थोडे थोडे वाचवतो, सेव्हिंग करतो, ते पैसे माझी आई काय करायची तर कुठल्या तरी डब्यात जमा करायची, बाबा काय करायचे बँकेत जमा करायचे. ह्या झाल्या सेव्हिंग्स. ह्याला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत. तुमचे पैसे जेव्हा पैसे कमवायला लागतात, ऍक्च्युअल ठिकाणी जातात, मार्केटमध्ये जातात, त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट्स. तुम्ही एखादा बिझनेस सुरू करताय, त्याच्यासाठी ते पैसे गुंतवले तर त्याला म्हणणार तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स. ह्या सेव्हिंग्ज आहेत. आता आपण हे बघूया की इन्व्हेस्टमेंटचे प्रकार काय काय आहेत, जे फार पूर्वीपासून चालत आले. अगदी पॉप्युलर प्रोडक्ट होते इक्विटी, डेट, कमॉडिटी आणि रिअल इस्टेट. इक्विटी म्हणजे तुमचे शेअर मार्केटचे रिलेटेड सगळे इन्व्हेस्टमेंट येतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, PMS असे बरेच प्रोडक्ट आहेत. डेट म्हणजे बँक FD, LIC पॉलिसी, PPF, PF ह्या सगळ्या माझे डेटचे प्रोडक्ट आहेत. नंतर मी म्हणालो कमॉडिटी, ह्याच्यात सोनं, सिल्वर ह्या गोष्टी घेता येतात. लोक आपले आई बाबा अजूनही इन्व्हेस्टमेंट करतात. आणि रिअल इस्टेट तर सगळ्यांना माहितीच आहे. माझ्याकडे एक रिअल डेटा आहे की ह्या सगळ्या कॅटेगरीनी कसा परफॉर्म केला आणि कसे रिटर्न्स दिलेत. म्हणजे त्याच्यावर आपल्याला कळेल की कोणती इन्व्हेस्टमेंट थोड्या वेळेसाठी चांगली आहे, कोणती इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी चांगली आहे. जो मी डेट प्रोडक्ट बोललो तो 1979ला जवळपास 13 ते 15% रिटर्न देत होता. सोनं 700 रुपये ग्रॅम होतं आणि इक्विटी 1979ला 100 पॉईंट्सनी सुरू झाली होती. सेन्सेक्स आपला इंडियाचा स्टॉक मार्केट 100 पॉईंट्सनी सुरू झालं होतं. गेल्या 45 वर्षात ह्यांनी रिटर्न किती दिले तर आज त्याचे 13 ते 15% रिटर्न झाले 6 ते 7-7.5%. जे FD वाले प्रोडक्ट होते त्यांचे रिटर्न झाले 6 ते 7-7.5%. तुमचं गोल्ड झालंय आता 1,21,000. बापरे. आणि सेन्सेक्स आज आहे जवळपास 81-82,000. म्हणजे जर मी 1979ला 1 लाख रुपये बँक FD ठेवले असते आणि आज 45 वर्ष मी तिथेच ठेवले असते तर 1 लाखाची व्हॅल्यू झाली होती 52,67,000 रुपये. जर मी सोन्यात गुंतवणूक केली असती तर त्या 1 लाखाची व्हॅल्यू असती 1,35,39,000 रुपये. आणि हेच जर पैसे मी सेन्सेक्स मध्ये इन्व्हेस्ट केले असते तर त्याची व्हॅल्यू आहे 8 करोड. आता हा डेटा काय सांगतो, जर मी पैसे लॉंग टर्म ठेवायचे तर मला त्या पैशाला
थोडे ॲग्रेसिव्ह प्रोडक्ट हवेत, म्हणजे मार्केटवाले प्रोडक्ट हवेत. त्यामुळे मला इन्व्हेस्टमेंट करताना इन्फ्लेशन वर्ड लक्षात ठेवून कॅल्क्युलेट करूनच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, सो दॅट माझं कॅपिटल कमी नाही झालं पाहिजे, माझ्या गरजेप्रमाणे पैसे मला मिळालेच पाहिजेत. सर, पण आपल्या आधीची पिढी पोस्ट FD, LIC वगैरे अशा ठिकाणी गुंतवणूक करायची. ते माझ्या वडिलांनी, आईने सुद्धा त्यातच गुंतवणूक केली. पण माझी पिढी किंवा आता येणारी पिढी यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? कशामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे? ह्याच्यासाठी आम्ही सांगतो ना, तुम्हाला फायनान्शियल प्लॅनची गरज आहे. कारण मी जेव्हा फायनान्शियल प्लॅन बनवतो ना, तर मी तुमचे इन्कम आणि एक्सपेन्सेस दोन्ही कागदावर मांडणार. तुमचे ड्रीम्स, तुमचे गोल्स. आता तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न विचारतो. समजा मला एक मुलगा आहे आणि मला त्याचं एज्युकेशन प्लॅनिंग करायचं आहे. ही माझी गरज आहे का माझी लक्झरी आहे? जर ही गरज आहे तर ही प्रत्येकाला प्लॅन करायची आहे. मग ती अचीव्ह करायला प्रोडक्ट काय घ्यायचे ना, तो प्रत्येकाच्या चॉईसचा विषय. आपल्या आईबाबांनी केलं ते काही चुकीचं केलं नव्हतं, कारण त्यावेळेस अवेअरनेस नव्हतं, सोशल मीडिया, इंटरनेट एवढं नव्हतं, नॉलेज नव्हतं. आणि कमी पगारात मी माझं व्यवस्थित सगळं घर भागून मी 1000-2000 सेव्हिंग करत होतो. इन्फ्लेशन कमी असल्यामुळे पैसे इंटरेस्ट रेट चांगला होता बँक FD मध्ये. 4-5 वर्षात पैसे दुप्पट पण होत होते. त्यामुळे रिस्क न घेता मी चांगले पैसे सेव्हिंग केले. माझे बाबा कॅडबरीत कामाला लागले आणि कॅडबरीतच रिटायर झाले. आत्ता ही पिढी असं करणार आहे का? तुम्ही असं करणार आहात की तुम्ही ज्या ठिकाणी जॉबला लागाल तिथेच तुम्ही रिटायर होणार आहात का? माझे बाबा तिथेच रिटायर झाल्यामुळे त्यांना PFचे पैसे खूप चांगले मिळाले, डिसेंट मिळाले. खूप चांगले असं नाही म्हणता येणार, बट डिसेंट पैसे मिळाले. सो ह्या पिढी काय करते? खर्च करण्यावर कल देते. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पिअर प्रेशरमुळे वाढलेलं आहे. इथे माझा खर्च वाढत चाललाय, इन्कमपेक्षा जास्त माझा खर्च होतोय. त्याच्यामुळे मला सेव्हिंग करताना इन्फ्लेशन आणि माझे खर्च, माझा अवास्तव खर्च, वायफळ खर्च, ह्या गोष्टी कन्सिडर करून मला इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे. तुमच्या एजला प्रत्येकाने एक फायनान्शियल प्लॅन बनवून घ्यायला हवा. एक फायनान्शियल प्लॅन म्हणजे काय? मला कळतं माझं आजचं स्टँडिंग काय, मी एवढी वर्ष काम केल्यानंतर मी किती वर्ष सर्व्हाइव्ह करू शकते. कोविडमध्ये बऱ्याच लोकांना हा खूप चांगला अनुभव आला. 8-8, 10-10 वर्ष काम केल्यानंतर ज्या लोकांना 6 महिने विदाऊट इन्कम घरी बसावं लागलं, त्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता की 6 महिने कसे काढायचे. ज्यांचे EMI चालू होते त्यांचे EMI बंद झाले का? नाही. सगळ्या लोकांच्या सॅलरी बंद नाही झाल्या, पण काही लोकांच्या अर्ध्या झाल्या, काही लोकांच्या 30% कमी झाली, 40% कमी झाली, पण काही लोकांचे जॉब गेले. इथे जर तुमचा फायनान्शियल प्लॅन रेडी असेल तर त्यात आम्ही एक महत्वाचा टर्म टाकतो, इमर्जन्सी फंड, कंटिंजन्सी फंड. तो फंड मी तुम्हाला 5 महिने 6 महिन्याची तयारी करून ठेवतो की जर तुम्हाला अचानक जॉब सोडावा लागला, जॉब चेंज करावा लागला किंवा काहीतरी कारणाने तुमचा जॉब गेला, तर तुम्ही 6 महिने कसे सर्व्हाइव्ह कराल. 3 महिने 4 महिने प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे आपण चेंज करतो. त्यामुळे जेव्हा मी सांगतो की तुम्ही तुमचा फायनान्शियल प्लॅन प्रिपेअर करा, त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये तुमच्याशी बोलतो, तुम्हाला विचारतो आणि त्याच्यानुसारच प्लॅन तयार करतो. ह्याच्यानंतर मी तुम्हाला विचारणार तुमची मुलं, तुमचं एज्युकेशन, तुमचं काय स्वप्न आहे. मुलं तर स्वतःचा निर्णय स्वतः घेणारच आहेत, पण तुमचं काय स्वप्न आहे, त्याच्यासाठी आज पैसे किती लागत आहेत, आज लागणाऱ्या त्या पैशाची व्हॅल्यू 15-20 वर्षानंतर किती होणार आहे आणि तिथे पोचायला मार्ग कोणते कोणते आहेत. म्युच्युअल फंड एवढा साधा, सुंदर, सरळ प्रोडक्ट आहे, पण लोक फक्त एकच विषयामुळे घाबरतात, मार्केट. हा एक शब्द ऐकला की लोकांना वाटतं माझे पैसे नुकसान, पण तसं नाहीये. अगोदरच्या पिढीला म्युच्युअल फंडचा किंवा शेअर मार्केटचा एकच डेफिनेशन माहिती होतं, जुगार. हो, अजूनही लोक घाबरतात. हाच अवेअरनेस आता आलाय, पण आता तो ओव्हरडोस झालाय सोशल मीडियामुळे, जसं तुम्ही मागाशी म्हणालात. त्यामुळे लोक जे थोडंसं नॉलेज मिळत होते त्यांना जास्त नॉलेज मिळाले, ते अजून घाबरायला लागले. म्युच्युअल फंडमध्ये काय होतं, तुमचे पैसे बऱ्याच ठिकाणी ऍट अ टाइम जातात. तुम्ही 100 रुपये टाका, नाहीतर अगदी 1 कोटी टाका. ओके. सो फायनान्शियल प्लॅन बनवल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो. तुम्ही तुमच्या ट्रॅकवर राहता. तुम्हाला कायम कळत राहतं की मी आज कुठे पोचायचंय. मी माझ्यासाठी एक डेस्टिनेशन डिसाईड केलेलं आहे. मला त्या डेस्टिनेशनला चालायला जो मी रस्ता निवडलाय, त्या रस्त्यावर मी आज कुठे आहे, साधारण 1-1.5 वर्षांनी 2 वर्षांनी कुठे असेल, माझा जॉबमध्ये चेंजेस झाल्यावर मला काय काय चेंजेस करायचे माझ्या प्लॅनमध्ये, हे सगळं तुम्हाला अगदी क्लिअर पिक्चर कळतं. त्यामुळे फायनान्शियल प्लॅन बनवून इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली तुमच्या एजला. पण तरी सर, आमच्या पिढीसाठी काय असा इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय तुम्ही सांगू शकाल असा? इन्फ्लेशन बीट करून
रिटर्न्स देणारं प्रोडक्ट म्हणजे म्युच्युअल फंड. आणि म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे SIP. तुमच्या पिढीकडे आज बँक बॅलन्स नसतो, महिन्याच्या एंडला सॅलरी संपलेली असते. अगदी. जर तुम्ही SIP हा प्रकार सुरू केला ना, तर तुम्हाला कळतं. अगदी तुमच्या ट्रॅव्हल डेस्टिनेशनसाठी तुम्ही SIP करू शकता. म्हणजे मला इंटरनॅशनल ट्रिप करायचं स्वप्न आहे, तर त्याच्यासाठी लागणारे मला 2 लाख रुपये, तर मी ते पैसे कसे जमा करायचे हे मला माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठी हा SIP प्रकार खूप सोपा आहे. स्वप्न आहे, पण मी जर त्याच्यावर काहीच अंमल नाही केला, काही पैसे बाजूलाच नाही ठेवले, तर ते कधीच नाही पूर्ण होणार. त्यामुळे मला माहिती आहे की मला 1-1.5 वर्षांनी 2 वर्षांनी जर मला 2 लाखाचं प्लॅनिंग करायचं, मला एक इंटरनॅशनल डेस्टिनेशनला फिरायला जायचंय, तर मला 2 लाख जमा करायला आज महिन्याला किती पैसे काढून ठेवायचे. मग तो वायफळ खर्च, मग तो स्विगी झोमॅटो, मग ते ऑनलाईन शॉपिंग, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात. मग मला ती फ्लाईट, माझं ते इंटरनॅशनल डेस्टिनेशन मोठं दिसतं. मला त्याचा इम्पॉर्टन्स कळतो. का? ते मी पेपरवर मांडलंय. मी माझं स्वप्न लिहिलंय आणि मला दिसतंय की मी ह्या दिवशी ही फ्लाईट पकडणार आहे, असा मी फोटो काढणार आहे, असा मी इन्स्टाला पोस्ट करणार आहे. ह्या प्रोसेसमध्ये मग ते वायफळ खर्च ना तुम्हाला अट्रॅक्ट नाही करत. पण माझ्याकडे जर अकाउंटमध्ये सॅलरी आली आणि खर्च काहीच नाही येत मला, तर मला ते पैसे जास्त दिसतात. मग एखादी चांगली ऑफर आली मिंत्रावर, तर मी एकाच्या ऐवजी 3 कपडे मागवते. स्विगी झोमॅटोला इच्छा नसते, गरज नसताना पण मी काहीतरी मागून थोडंसं ते वायफळ खर्चांकडे आपण जातो. हे कधी कंट्रोल येऊ शकतं? ज्या वेळेस तुम्ही ह्या गोष्टी कंट्रोल कराल. तुम्ही तुमचा पेपरवर ड्रीम लिहाल, तुम्ही त्याच्यासाठी प्लॅन कराल. म्हणून SIP असं प्रोडक्ट आहे, तुम्हाला कुठे बाइंड केलं जात नाही, तुम्हाला कुठे अडकवलं जात नाही. तुम्ही आज सुरू करा, 2 महिन्यांनी बंद करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही थोडे दिवस पॉज करा, 2-3 महिने मला पैसे भरायचे नाही, थोडंसं अडचण आहे, नो प्रॉब्लेम, 3 महिन्यांनी परत सुरू करता येतं. सगळा कंट्रोल तुमच्या हातात असतो, तुम्ही कुठेही अडकले जात नाही. त्यामुळे म्युच्युअल फंड SIP आज खूप पॉप्युलर आहे. म्युच्युअल फंड सही आहे कॅम्पेन तर चाललं, पण त्याच्यापेक्षा जास्त SIP चालतायत. आजही क्लायंट आमच्याकडे येतात, आजही लोक आम्हाला फोन करून बोलतात की मला SIP करायचे, म्युच्युअल फंड नको. पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचा प्रकार म्हणजे SIP आहे. तर त्या SIP एवढी पॉप्युलर झाली आहे, तर तुमच्या पिढीला SIP सारखा दुसरा रामबाण उपाय नाहीये. पण तरी किती इन्व्हेस्ट करावे आपल्या, म्हणजे समजा आता कुणी कमवत असेल 50,000 पर मंथ किंवा असेल कुणाचा 1 लाख रुपीज पर मंथ, तर 100% आउट ऑफ किती आपण SIP मध्ये गुंतवायला पाहिजे? हा प्रश्नाचं उत्तर जसं मी म्हणालो ना, की हे टेलर मेड असायला हवं. म्हणजे समजा माझं इन्कम 50,000 आहे, तर माझे ड्रीम्स किंवा माझ्या गरजा मी त्याच्या हिशोबानेच प्लॅन करेन. पण ज्याचं इन्कम 1-1.5 लाख आहे, ज्या फॅमिलीचं इन्कम 1-1.5 लाख आहे, त्यांचे ड्रीम्स त्याच्या हिशोबाने प्लॅन होणार आहे. म्हणजे 50,000 वाला असं बोलू शकत नाही मला मर्सिडीजच घ्यायची. पण 1 लाख वाला असं नाही बोलणार की मला एखादी छोटीशी सेकंड हँड 2 व्हीलर मिळाली तरी चालेल. दोघांच्या गरजा वेगळ्या वेगळ्या आहेत. तर हे टेलर मेड असायला हवं. किती इन्व्हेस्टमेंट करावी? तर ॲटलिस्ट तुमच्या इन्कमच्या 20-30% इन्व्हेस्टमेंट झालीच पाहिजे, कमीत कमी. ह्या सगळ्या गोष्टींना ना एक काहीतरी स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे एक लिमिट्स आहेत की तुम्ही लोन किती घ्यावं. तर तुमच्या इन्कमच्या महिन्याचे 40 ते 60% मध्येच तुमचा EMI बसला पाहिजे, तरच तुम्ही घरासाठी प्लॅन करायला हवं. कार लोन तुमच्या 5% जास्त EMI नाही गेला पाहिजे. मंथली इन्कमच्या 5 ते 7% वर EMI नाही गेला पाहिजे, तर तुम्ही कार अफोर्ड करू शकता. इन्व्हेस्टमेंट ॲट कंपल्सरी 20-30% झाली पाहिजे, तरच तुम्हाला तुमचे गोल्स, तुमचे स्वप्न, तुमचे ड्रीम्स पूर्ण होताना दिसतात. आता हा गोल आणि ड्रीम मधला फरक मी सांगितला तुम्हाला, की मला जर माझ्या मुलाचं एज्युकेशन करायचंय, तर हे माझं गोल आहे, ड्रीम नाहीये. राईट. ड्रीम काय असू शकतं? मला BMW घ्यायची, मला ऑडी घ्यायची, मला 4 BHK घ्यायचं आहे, हे ड्रीम असू शकतात. कारण ते नाही मिळालं तरी चालणार आहे. मुलाचं एज्युकेशन नाही मिळालं तर चालणार आहे का? नाही. त्यामुळे ही गरज आहे, ही लक्झरी नाहीये. बरोबर. मी असं वाक्य एक ऐकलं होतं मध्यंतरी की डोंट पुट युअर एग्स इन वन बास्केट. ते काय आहे? हे अगदी खरं आहे, अगदी करेक्ट आहे. पण हे मी ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर मी सजेस्ट करतो, अगेन दिस शुड बी टेलर मेड. ओके. कारण समजा माझं इन्कम 50-60 हजार आहे आणि मला 15 वर्षात मुलाच्या एज्युकेशनसाठी 70-80 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे किंवा जमा करायचे. मुलाच्या एज्युकेशनसाठी मला 15 वर्षात 70-80 लाख रुपये जमा करायचे.
आता मी जर डेट प्रोडक्ट घेतला जिथे 6 ते 6.5%, 7% मला व्याज मिळतंय, तर माझं गोल पूर्ण होईल का? नाही. मग आणि माझ्याकडे मला माहिती आहे की 15 वर्षांचा वेळ आहे, तर मी सजेस्ट करतो यू गो फॉर म्युच्युअल फंड SIP, जिथे ऍटलिस्ट मी 12%चं रिटर्न टार्गेट करू शकतो. तो 12% म्हणजे नुसता फ्लॅट 12% नाहीये, कंपाऊंडिंग आहे. चक्रव्याढ व्याज कमवणं ही कॉन्सेप्ट आपल्याला कुठल्याही पुस्तकाने शिकवलेली नाहीये. शाळेतल्या कुठल्याच पुस्तकाने आपल्याला हे शिकवलं नाहीये. व्याज, कंपाऊंडिंग व्याज लागतं हे शिकवलंय, भरायला लागतं हे शिकवलंय. आपण कसं कमवायचं हे सांगितलेलंच नाहीये, मेन्शनच केलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही आता हे सांगायला सुरू केलंय की तुम्ही चक्रव्याढ व्याज कमवायचं बघा. 5 ते 10,000ची SIP तुम्हाला 1 करोड रुपये करून देऊ शकते 15 वर्षात. 12%च व्याज पकडा. फक्त ते काय होतं माहितीये? चक्रव्याढ व्याज होतं, कंपाऊंडिंग होतं. सो मी जर हा विचार केला 50-60,000 इन्कम असताना की आय विल नॉट पुट ऑल एग्स इन वन बास्केट, आय विल नॉट रीच एनीवेअर. बरं, ते 70-80 लाख मी जर एका मुलाचं एज्युकेशनसाठी बोलतोय, तर माझ्या आयुष्यात ती एक आणि शेवटचीच गोष्ट आहे का जी प्लॅन करायची आहे? मला माझं घर पण करायचंय, मला एखादी छोटी माझी स्वतःची गाडी पण असायला हवी, मला माझं रिटायरमेंटचं प्लॅनिंग पण करायचंय, मला माझ्या फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स पण काढायचंय, मला माझ्या फॅमिलीसाठी लाईफ इन्शुरन्स पण काढायचं. मग जर एवढ्या गरजा असताना मी जर ह्या बुकिश नॉलेजवर गेलो, डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट, माझी स्वप्न पूर्ण नाही होत. म्हणून म्हणालो की इट शुड बी टेलर मेड. ओके, मी तुम्हाला समजवणार, मी तुम्हाला सांगणार, मी तुम्हाला दाखवणार कुठे आणि किती रिस्क आहे. प्रत्येक प्रोडक्टला रिस्कचं डेफिनेशन वेगळं आहे. शेअर मार्केटमध्ये रिस्कचं डेफिनेशन आहे तुमचे पैसे झिरो होऊ शकतात. म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंडचे पैसे पण अल्टिमेटली शेअर मार्केटमध्ये जात आहेत. पण म्युच्युअल फंडमध्ये रिस्कचं डेफिनेशन आहे तुमचे पैसे थोडेफार कमी जास्त दिसू शकतात पहिले 3 ते 5 वर्ष. त्याच्यानंतर रिस्कचं डेफिनेशन चेंज होतं. आता 12% मिळतील का 10% मिळतील का 14% मिळतील हे रिस्क राहिली. आता ती पैसे कमी व्हायची रिस्क गेली. तो रिस्कचं डेफिनेशन चेंज होत आहे. मला ते समजवणं महत्वाचं आहे. ते समजून घेऊन जर मी प्रोडक्ट निवडलं ना, मग तुम्हाला ती भीती नाही राहणार की मी जर एकाच ठिकाणी पैसे ठेवले आणि ते नाही चाललं तर काय, ती भीती नाही राहणार. तुम्ही जसं म्हणालात तसं बऱ्याच जबाबदाऱ्या असतातच आपल्यावरती, जसं मुलाचं शिक्षण आहे, घर आहे, पण रिटायरमेंट ही मला सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट वाटते सध्या. कारण की आपल्याला माहिती नाही आपलं वय ते कसं असेल, काय असेल, ते कसं डिझाईन केलेलं असेल. आपण जर आपल्या गरजा पूर्ण करू शकलो नाही तोपर्यंत, किंवा आपल्या हातात काही नसलं त्या वयात, तर करायचं काय माणसाने? म्हणजे त्याच्यासाठीच आपण काय डिझाईन करावं आतापासून, असं मला वाटतं. आय एम व्हेरी हॅपी, आय अप्रिशिएट की जेनझीने मला रिटायरमेंटचा प्रश्न विचारला. जनरली ह्या एजला ना लोक रिटायरमेंट हा कॉन्सेप्ट विचारच करत नाही. कारण त्यांना फक्त सोशल मीडियामुळे, पिअर प्रेशरमुळे मला कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत एवढंच माहिती असतं. मगाशी मी एक एक्झाम्पल दिलं होतं की माझे वडील कॅडबरीत लागले आणि कॅडबरीतच रिटायर झाले. त्यामुळे तो PF चांगला जमा झाला होता. आपल्याकडे सोनं पण इन्व्हेस्ट करायचा प्रकार आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचा पद्धत आहे. आजही दसरा दिवाळीला अजूनही 1-1 ग्राम कोण ना कोण घेतात प्रत्येक जण. गरजेला सोनं विकलं हे किती वेळा ऐकलंय? हो, बऱ्याचदा. म्हणजे करतात असं. म्हणजे आपल्याकडच्या स्त्रिया आजही इथेपर्यंत पाणी आलं तरी पण ते सोन्याला हात नाही लावायचा. सोन्याला हात लावला म्हणजे काहीतरी भयंकर आपल्या घरात झालंय अशी ती परिस्थिती असते. रिटायरमेंटला सोनं किती लोकांनी वापरायचा प्रयत्न केलाय? हार्डली. सो रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्हाला ह्या एजला, आता मी जेवढ्या यंग कपल्सना बोलतो, नवीन लग्न झालेल्यांशी बोलतो, रिटायरमेंटचा विषय आला की त्यांची पहिली इच्छा असते 40-45. आता ते 30s मध्ये आहेत आणि नाव दे आर सेइंग की त्यांना रिटायरमेंट हवी आहे 40 किंवा 45 मध्येच. बट प्लॅनिंग करताना मग तो आकडा त्यांच्या डोळ्यासमोर आला की मग ते जरा भीती वाटते की अरे एवढे भरायला लागतील का. सो आता ही जनरेशन जी आहे ना, ही एका ठिकाणी जॉबला लागून एका ठिकाणी रिटायर होणार नाहीये. त्याच्यामुळे तुमचा PF जमा होत नाही. तो जमा झालेला PF काढून मी कुठे खर्च करू शकतो पहिलं लोक ते बघतात. ह्या पिढीचा सगळ्यात मोठं वाक्य आहे आजचं बघा, उद्याचा काय विचार करायचा आहे. आम्ही सांगतोय आजचं तर बघाच, पण उद्याचा विचार करून आजचं बघा. म्हणजे तुमचा उद्या आणि परवा सगळे सिक्युअर होऊन जातात. रिटायरमेंट प्लॅनिंग खरंच तुम्ही 45ला आणि 50ला शक्य आहे जर तुम्ही त्याला व्यवस्थित प्लॅन केलं तर. यंग कपल्स, नुकतेच लग्न झाले लोक, लग्न झाल्यानंतर पहिली गोष्ट काय करतात तर घर घेतात. मग ते रिटायरमेंटचा विचारच येत नाही.
कारण 60, 70, 80% त्यांचा इन्कम मधला खर्च EMI मध्ये जात असतो. मग त्यांच्याकडे काही शिल्लक राहत नाही, कुठल्याच गोष्टींमध्ये ते एन्जॉय करू शकत नाही. सो माझे वडील कॅडबरीतून रिटायर झाल्यानंतर त्यांना जी मिळालेली रक्कम होती, जवळपास 35-40 लाख रुपये त्यांना मिळाले होते. तर ते मला म्हणाले की हे मी पैसे पोस्टात टाकणार, FDत टाकणार, नाहीतर LICत टाकणार. आणि मी त्याच्या एकदम अगेन्स्ट होतो. मी त्यांना सांगितलं होतं की नाही, हे पैसे आपण म्युच्युअल फंडच्या SWP मध्ये टाकायचे. तर त्यांना ती मार्केटची रिस्क घ्यायची तयारी नव्हती. पण मी फोर्स केल्यामुळे ते पैसे टाकले. आज 10 वर्ष झाली. आज ते खरंच खुश आहेत आणि समाधानी आहेत की माझे पैसे चांगले झाले. आपल्या वडिलांनी, आपल्या अगोदरच्या पिढीने फक्त FDलाच रिटायरमेंट कन्सिडर केलं होतं. कारण 8.5%, 9%, 10% व्याज येत होतं मला. म्हणजे मी 30 लाख ठेवले तर मला 3 लाख रुपये वर्षाला व्याज येणार आहे, महिन्याला 25,000 रुपये, माझं घर व्यवस्थित चालणार आहे. पण आज ते व्याज कमी होत गेले. ही इन्फ्लेशनची रिस्क कोणी कॅल्क्युलेटच केली नाही. बऱ्याच लोकांनी घरं घेऊन ठेवली आहेत की ते घराचं भाडं म्हणजे माझे रिटायरमेंट. पण माझ्या ओळखीत एकाचं घराचा जरा प्रॉब्लेम झाला. 20 वर्ष झालं कोर्टात केस चालू आहे. ना घर ओनरचं आहे, ना घर रेंटवाल्याचं आहे. ना त्याला रेंट मिळतंय, ना ह्यांना घराचा आनंद मिळतो की माझं घर आहे म्हणून. सो हे प्रॉब्लेम्स आपण मोजतच नाहीये. रिटायरमेंटचा पैसा मी अशा ठिकाणी, एकाच ठिकाणी जर टाकतोय तर मी ही रिस्क मोजतच नाही. आम्ही रिटायरमेंटला सजेस्ट करतोय तुम्ही म्युच्युअल फंडच्या SWP बॅलन्स फंडमध्ये जा, जिथे तुम्हाला मार्केटचे इन्फ्लेशन बीट करून रिटर्न्स मिळणार आहेत, प्लस तुमची मुद्दल वाढणार आहे. SWP ऐकलंय मी, म्हणजे पण मला माहिती नाही ते काय. बरंच चाललंय सध्या, ऍडव्हर्टिजमेंट पण येत आहेत. काय म्हणजे नक्की? हा मोठा एकदम चांगली टर्मिनॉलॉजी आहे ही SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्युच्युअल फंडचे हे 2 आधारस्तंभ आहेत. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जिथे आपण इन्व्हेस्टमेंट करतो, कॉर्पस रेडी करतो, आणि SWP जिथे आपण साठवलेले पैसे महिन्याचे इन्कम म्हणून घेतो. एक साधं एक्झाम्पल सांगतो. माझ्या डोळ्यासमोर घडलेली ती स्टोरी आहे. मी एका क्लायंटला 2022ला रिटायरमेंटसाठी 60,000 रुपये SWP चालू केली. महिन्याची SWP त्यांना 60,000 चालू केली. 2 वर्षात त्यांच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे आणि इन्फ्लेशनमुळे त्यांना ती 60,000ची व्हॅल्यू 1 लाख करावी लागली. मी करून दिली. हा ऑप्शन तुम्हाला बँक FD किंवा घराच्या इन्व्हेस्टमेंट देऊ शकते का? नाही. 10 वर्ष ज्यांनी पैसे ठेवलेत SWP मध्ये, म्हणजे एक खूप चांगलं एक्झाम्पल मला लक्षात आहे. 30 लाख रुपये मी टाकलेत आणि 30 लाखाचे 8% मी विड्रॉवल घेतले दर वर्षी. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन 8% होतात 2,40,000 रुपये. डिवाइड बाय 12 केले तर महिन्याला होतात 20,000 रुपये. 20,000 रुपये मी 10 वर्ष म्हणजे 120 महिने SWP म्हणून दिलेत. म्हणजे 20,000 एका महिन्याला, एका वर्षात 2,40,000, 10 वर्षात 24 लाख. तुम्ही टाकले 30 लाख, 24 लाख मी तुम्हाला दिले महिन्याचे SWP म्हणून. आज त्या 30 लाखाची व्हॅल्यू 68 लाख रुपये. ह्याच्या 2 गोष्टी झाल्या. तुमची मुद्दल वाढली. आता इन्फ्लेशनमुळे जर तुम्हाला ते 20,000 कमी पडत असतील तर तुमची महिन्याची इन्कम तुम्ही 20,000ची 35,000, 40,000 करू शकता. हा ऑप्शन तुम्हाला दुसरा कुठलाही प्रोडक्ट देत नाही. कुठलाच प्रोडक्ट देत नाही की तुम्हाला मी महिन्याचं इन्कम देतोय प्लस तुमचे प्रिन्सिपल पण वाढवून देतो, प्लस ह्याच्यातली कितीही अमाऊंट काढायची तुम्हाला परमिशन असते. म्हणजे ती 30 लाखाची व्हॅल्यू 50 लाख झाली आणि मला माझ्या मुलीला काहीतरी गिफ्ट द्यायचं. मी 5 लाख रुपये काढून घेतले. माझ्या 20,000ला काही फरक नाही पडणार. मला वाटलं की माझी पेन्शन आता मला 20,000 नकोय, मला जास्त करायची. मी 2-3 वर्षांनी 25,000 केली. मी 30 लाखावर 8% देत होतो. आज 60 लाखावर 8% केले तर 40,000 झाले. सो हे बरेच मल्टिपल चॉईसेस माझ्याकडे कधी असतात, जेव्हा तुम्ही त्या म्युच्युअल फंडच्या SWP ऑप्शन मध्ये जाता, तुमचा रिटायरमेंटचा पैसा टाकता, 3 वर्ष 5 वर्ष पेशन्स ठेवून बघता. कुठलीही इन्व्हेस्टमेंट जर म्युच्युअल फंड मध्ये केली ना, मी खूप स्ट्रॉंगली सजेस्ट करतो निदान त्याला 3 ते 5 वर्ष द्या. कमीत कमी 3 ते 5 वर्ष दिल्यानंतर तुम्हाला त्या पैशाची कधीही भीती वाटणार नाही. मार्केट कितीही कोसळलं तरी भीती वाटणार नाही. मी 2008 पासून ह्या गोष्टी करतोय. कोविडमध्ये मला हार्डली काही लोकांचे फोन आले जे घाबरले होते, जे नवीन इन्व्हेस्टर होते. जे जुने इन्व्हेस्टर होते ना, ते कोणी घाबरलेले नव्हते. का? कारण त्यांचा प्रॉफिट मार्जिन कमी झाला होता. एखाद्याने 50 लाख टाकले, त्याची व्हॅल्यू जर त्यांना 80 लाख झाली होती तर मार्केट खाली आल्यामुळे ती व्हॅल्यू त्यांना 70 लाख दिसते. 50 लाख नव्हती झाली.
मुद्दल एवढी पण नव्हती आली. म्हणजे काय, तर प्रॉफिट मार्जिन कमी झालं होतं. हे का होतं? तुम्ही जेव्हा मार्केटला वेळ देता, तुम्ही त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहता, हे डाऊनफॉल तर चालूच असतात. ह्याच्याशिवाय मार्केट चालतच नाही. पण अशा बऱ्याच चुका होतात इन्व्हेस्टमेंट करताना, तर त्या कोणत्या अशा नॉमिनल चुका आहेत ज्या अवॉइड कराव्या असं तुम्हाला? सगळ्यात मोठी चूक हर्ड मेंटॅलिटी. आपल्या आधीच्या पिढीने चूक काय केली, तर रिसेन्सी बायस्ड. मला एफडीत चांगलं व्याज मिळाले ना, एवढी वर्ष मी घेतली, 30-35 वर्ष जर एफडीत मला चांगलं व्याज मिळाले, तर मी आता का चेंज करू? हा माझा झाला बायसनेस. मी आता चेंज नाही करणार. पण काळानुसार तुमच्याकडे अगोदर अँड्रॉइड फोन नव्हता, आता सगळेजण अँड्रॉइड फोन वापरतायत. अगोदर खूप कमी लोक होते की जे बोलायचे मला भीती वाटते गुगल पेमेंट करायला. आज सगळेजण करतात. सो काळानुसार तुम्ही ह्या गोष्टी बदलल्यात, तर ह्या गोष्टी सुद्धा बदलायला लागणार आहेत. हर्ड मेंटॅलिटी. एखाद्याने मला एखादी गोष्ट सांगितली, हा स्टॉक एवढ्याला घे, मी घेतला. मी काय, माझा अभ्यास काही नाही केला. ही सगळ्यात मोठी, सगळ्यात कॉमन चूक आहे. थोडे पैसे जमा झाले की त्यातले थोडे पैसे काढून घे. हा फोन मला घ्यायचाच होता, 17 लॉन्च झाला आत्ताच, घ्यावाच लागेल. सगळ्यांनी घेतला आजूबाजूला. माझा जर आयफोन 15 व्यवस्थित चालू आहे, तर मला 17ची गरज आहे का? किती असे फीचर्स त्याच्यात ऍड झाले असतील, पण त्याच्यामुळे मी घालवणारे पैसे किती आहेत ते कोण कॅल्क्युलेट नाही करत. बरीच लोक गुगलवर जाऊन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स शोधतात की मी कशात पैसे टाकायला हवे. गुगलला तुम्ही अजून तेवढं डिटेलमध्ये सांगितलं नाही की तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्या खर्चाच्या हॅबिट्स कशा आहेत, तुमची स्वप्न काय आहेत, किंवा तुम्ही किती चांगले डिसिप्लिनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुम्हाला. तुम्ही गुगलला काही सांगितलं नाही. तुम्ही फक्त गुगलला हे विचारलं चांगले ऑप्शन्स काय. गुगल तुम्हाला 4 म्युच्युअल फंडची नावं देईल, 4 स्टॉक्सची नावं देईल, पण त्यात पैसे कधी टाकायचे, कधी काढायचे हे तुम्हाला नाही माहिती. आता तर एआय आलंय. आता तर त्याचे नेक्स्ट लेवल आलंय. अजून एआय म्हणजे मी आता काय करू सगळंच विचारायचं. सगळंच एआयला विचारतात लोक. तर एआय तुम्हाला नॉलेज देण्यापेक्षा कन्फ्युज जास्त करेल. तुम्हाला वाटेल तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण त्या उत्तरामुळे निर्माण झालेले प्रश्न तुम्हाला कळायला हवेत. हे असं झटपट श्रीमंत व्हायच्या नादात माझ्या एका मित्राने 17 लाख रुपयांचं कर्ज केलेलं, आणि ते पैसे त्याने फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये टाकून सगळे पैसे लॉस झाले होते, आणि आज तो त्या लोनचा ईएमआय भरतोय. ही सगळ्यात मोठी चूक आहे. सगळ्यात मोठी चूक आहे की मला पूर्ण नॉलेज नसताना मी त्या प्रोडक्टमध्ये पैसे टाकणं. सो हे इमोशनल डिसिजन घेऊन लोक लोनच्या ट्रॅपमध्ये अडकत आहेत. ही सगळ्यात मोठी चूक आहे. सर, तुम्ही म्हणालात की लोनच्या ट्रॅपमध्ये अडकतात, पण आता घर घ्यायचंय म्हटल्यावरती होम लोन तर घ्यावंच लागेल ना आपल्याला. मग त्याचाच ईएमआय काही जण अशी आयुष्यभर फेडत राहतात खरं तर त्याच्यावर काय सोल्युशन, म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्याच्यात काही मदत करू शकेल का? डेफिनेटली गीतांजली. होम लोन जे लोक भरतायत ना, त्यांना सगळ्यात पहिलं टार्गेट हे असतं की मला व्याज वाचवायचं. त्यामुळे मला ते लवकर, म्हणजे घेताना 20, 22, 23 वर्ष घेतात की जेणेकरून ईएमआय मला कमी बसावा आणि मला ते घर अफोर्ड व्हावं, मला तो लोन अफोर्ड व्हावा, ईएमआय मला भरता यावा. तर अशा लोकांसाठी आमचा सल्ला असतो की तुम्ही ना त्याच्या 10% अमाऊंटची ना इन्व्हेस्टमेंट सुरू करा, म्युच्युअल फंड SIP सुरू करा. मी माझंच एक्झाम्पल देईन. मी स्वतः 68,000 रुपीज ईएमआय भरतोय. 67,971 ईएमआय आहे माझा 84 लाखाचा घराच्या लोनचा. पण मी ते रिपेमेंट करायला जात नाहीये. मी थोडासा उलटा विचार केला. माझे पॉइंट ऑफ व्ह्यू मी सजेस्ट करतो. मी माझे पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो. बरोबर आहेत का चूक ते तुम्ही सांगा मला. मी जे घर घेतलंय आज 84 लाख लोन घेतलंय, 1,13,00,000 मला ते घर पडलं होतं. त्या घराची व्हॅल्यू झाली 1.5 करोड रुपये, आणि मी ते 84 लाख पूर्ण लोन संपवून टाकलं. मला त्याचा मॉनिटरी बेनिफिट काय, मला त्याच्याने पैशाच्या टर्म मध्ये काय फायदा होणार आहे? काहीच नाही. बरोबर. आणि आता मी उलट केलं. मी 84 लाख रुपये जे मी लोन मध्ये भरले, प्रीपेमेंट केले, ते मी इन्व्हेस्ट केले असते अशा ठिकाणी जिथे मला 10-12% रिटर्न्स मिळतात. तर त्या 84 लाखाची व्हॅल्यू होते 1,60,00,000 रुपये 12-13 वर्षात. आता जर मी रिपेमेंट नाही केलं तर मी साधारण 7.5% 8%च्या हिशोबाने व्याज भरणार आहे. आणि मला जर त्या माझ्या इन्व्हेस्टमेंटनी 12% रिटर्न दिले तर वरचे 4% अमाऊंट मला कंपाऊंड होऊन मिळणार पण आहे. म्हणजे मी इंटरेस्ट भरला, ईएमआय भरला, इंटरेस्ट भरला, पण आज माझ्याकडे 20 वर्षांनी 1,60,00,000 रुपये शिल्लक आहेत. मी 84 लाखाला भले 1,60,00,000 रुपये भरले असते, नाही हे वाक्य चुकलं, मी 84 लाखाला 1,30,00,000 1,40,00,000 भरले असते,
पण ते न भरल्यामुळे आज माझ्याकडे 1,60,00,000 शिल्लक आहे. माझं रिटायरमेंट प्लॅनिंग पण झालं याच्यामुळे. लोकांना अजूनही कॉन्सेप्ट डायजेस्ट होत नाहीये की मला व्याज कमवायचंय, मला चक्रवाढ व्याज कमवायचंय. लोकांना, आपल्या मराठी माणसांना तर खास करके असं ठासून शिकवलेलं असतं की डोक्यावर कर्ज घेऊन जगू नकोस, व्याज भरू नकोस. पण मी सांगतोय उलट, चक्रवाढ व्याज कमवा, कंपाऊंडिंग कमवा. आणि खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. फक्त फास्ट मनीच्या मागे फ्युचर अँड ऑप्शन स्टॉक्स हे न करता डिसिप्लिन वे मध्ये थोड्याशा इन्व्हेस्टमेंट्स करा. तुम्हाला कंपाऊंडिंग व्याज मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि इट क्रिएट्स वंडर्स. 10,000 रुपये एका महिन्याला, 10,000 रुपये एका वर्षात, 1,20,000 रुपये, 10 वर्षात 12 लाख रुपये, 15 वर्षात 18 लाख रुपये, त्याची व्हॅल्यू 1 करोड होते. टास्क कुठे माहिती, चॅलेंज काय आहे माहिती, 15 वर्ष टिकून राहणं त्या 10,000च्या SIP वर. बरं मला सांगा, 4-5 वर्षात तुमचं इन्कम वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे तो EMI पण तुम्हाला छोटा वाटायला लागेल ना. आज जो जड जातोय तो 2-3 वर्ष जड जाईल तुम्हाला. पण जर एक 10,000ची SIP सुरू केली, मी केलंय, मी त्याच्याबरोबरची ती SIP सुरू केली आहे, जेणेकरून मला होम लोन संपताना तेवढीच अमाऊंट, त्याच्यापेक्षा डबल अमाऊंट मला मिळते. मी जेवढं व्याज भरतोय ना त्यापेक्षा डबल अमाऊंट मला मॅच्युरिटीला मिळेल. का तर मी ते अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केले जिथे मला ते इंटरेस्ट 12% वरचा मिळतोय. सो तुमचा होम लोन, कुठलेही लोन कंट्रोल करायचं असेल किंवा कव्हर करायचं असेल, तो व्याज वाचवायचा असेल, तर मी सांगतोय एक 10% अमाऊंट तुम्हाला. मला जर बँकेने ऑप्शन दिला असता की तुमचा EMI 68,000 नाही 78,000 आहे, मी बँकेला नाही म्हणू शकलो असतो का? नाही. मला ऑप्शनच नव्हता ना. मी हेच स्वतःला कंपल्सरी केलं की नाही, ते 10,000 भरायचेच आहेत. जेव्हा माझं इन्कम वाढतं ना त्यावेळेस मी हे वाढवत नाही, मी व्याज वाचवायच्या मागे जातो. ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. खूप. सो तुमचा प्रश्न होता इन्व्हेस्टमेंट करून होम लोन, तर येस, होम लोन आपण खूप प्रॉफिटेबल करू शकतो इन्व्हेस्टमेंट करून. ओके. ते व्याज गेल्याचं दुःख नाही होणार, व्याज कमवल्याचा आनंद जास्त इम्पॉर्टंट आहे. पण सर, हे होम लोन वगैरे ठरवून केलेले खर्च आहे, पण दरवर्षी जे येतात, जसं की सणसूद, आता 2-3 दिवसांनंतर दिवाळी येणार आहे, तर ती आपल्याला करावीशीच वाटते ना. ते तर आपली इच्छा असते आणि रिच्युअल्स आहेत, सो करतोच आपण. त्या बाबतीत काय फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याकडे? दिवाळी म्हणजे काय, पहिली गोष्ट काय असते, बोनस. आता हल्लीच्या दिवसात ट्रेंड अशी आहे की फक्त दिवाळीला बोनस नाही मिळत आहे, इयर एंडला बोनस मिळतोय, परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह येत आहेत. सो ह्याचं प्लॅनिंग करणं खरंच इम्पॉर्टंट आहे. माझ्या एका क्लायंटने आजपासून एक 6-7 वर्षापूर्वी मला प्रश्न विचारला होता की अजय, मला एवढा इन्सेंटिव्ह येतो, एवढा बोनस येतो, तर हे आपण कसं प्लॅन करू शकतो? आत्ता दिवाळीच्या वेळेस सुद्धा बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की अरे मला इन्सेंटिव्ह आला, तर त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं असतं माइंडमध्ये. सो जर तुम्हाला बोनस येत असेल, इन्सेंटिव्ह येत असेल ना, तर आम्ही सांगतो तुम्ही त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करायला पाहिजे. एक पहिला पार्ट कंपल्सरी गेला पाहिजे तुमच्या फॅमिलीच्या एक्सपेन्सेससाठी. फॅमिलीला कुठेतरी टूरवर घेऊन जा, कुठेतरी फिरायला घेऊन जा, किंवा त्यांच्यासाठी जे काय करता येईल त्या पैशात ते करा. एक पार्ट तुमच्या होम लोनमध्ये टाका जर तुमच्याकडे होम लोन आहे आणि तुम्हाला पे करायची इच्छाच आहे. आणि एक पार्ट आहे ना कंपल्सरी इन्व्हेस्टमेंटमध्ये गेला पाहिजे, सो दॅट तुम्ही तुमचं सगळ्या गरजा व्यवस्थित भागू शकता. तुमचं लोनचं व्याज पण थोडंसं तुम्हाला एक मेंटल पीस मिळेल की बाबा मी थोडेसे पैसे लोन रिपेमेंटला टाकले, फॅमिली खुश आहे, त्यांच्यासाठी खर्च केल्यामुळे, आणि इन्व्हेस्ट केल्यामुळे तुमची वेल्थ पण बऱ्यापैकी झालेली असेल. म्हणजे तुमचा एक पार्ट तुम्हाला वेल्थ मॅनेजमेंट करायला सुद्धा मदत करतो. वेल्थ मॅनेजमेंट काही वेगळं आहे का? म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट याच्यात काही फरक आहे? फायनान्शियल प्लॅनिंग ही पहिली स्टेप आहे वेल्थ मॅनेजमेंटची. म्हणजे जर मला माझं महिन्याचं इन्कम मला माहिती आहे, माझे ड्रीम्स मला माहिती आहेत, मला गोल्स माहिती आहेत, तर त्याच्यासाठी जे प्लॅन करायचे, त्यासाठी जो सायंटिफिक वे एक रस्ता आहे त्याला म्हणतात आपण फायनान्शियल प्लॅनिंग. पण एक अशी व्यक्ती ज्याच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा आहे, त्यांनी तो पैसा कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवलाय, बँकेत ठेवलाय, अशा ठिकाणी ठेवलाय, त्यांना गरज आहे वेल्थ मॅनेजमेंटची. म्हणजे बेसिक गोष्टींचं प्लॅनिंग त्यांचं झालेलं आहे, फायनान्शियल प्लॅन त्यांचा कम्प्लीट झालेला आहे, त्याच्यानंतरही त्यांच्याकडे पैसे शिल्लक आहे. फॉर एक्झाम्पल रिटायर्ड माणसं, मी एवढी वर्ष काम केली तेव्हा मी फायनान्शियल प्लॅन केलं, आता मी रिटायर झालो, ऑल ऑफ अ सडन माझ्याकडे PF ग्रॅच्युइटीचे सगळे पैसे आले, आता माझ्याकडे एवढे पैसे आलेत की मी त्याचं काय करू, मला प्रश्न पडलाय. त्यांना वेल्थ मॅनेजमेंटची गरज आहे. मगाशी जसं मी SWPचं एक्झाम्पल दिलं,
तर ती फायनान्शियल प्लॅनिंग पेक्षा वेल्थ मॅनेजमेंटची जास्त इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. तिथे माझे पैसे गुंतवतोय पण आहे, पैसे वाढतात पण आहे, मी महिन्याचं इन्कम सुद्धा घेतोय. सो वेल्थ मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दोज ज्यांच्याकडे अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा थोडे जास्त पैसे आहेत. आणि ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट प्लॅन करायला लागते म्हणजे टॅक्स. बरीच लोक बँकेत FD करून ठेवतात सेफ्टी ह्या एका वर्ड खाली. त्यांना हे माहिती नाहीये की ते किती अमाऊंटचा टॅक्स भरतायत. FD हा प्रोडक्ट असा आहे बाय डिफॉल्ट मॅच्युरिटी होणार, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार. हाच जर तुम्ही पैसा म्युच्युअल फंडच्या SWP मध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या हायब्रिड प्रोडक्टमध्ये ठेवलात आणि त्याच्यावर तुम्हाला टॅक्सच नाही लागत जोपर्यंत तुम्ही विड्रॉल नाही करत. आज माझ्या बाबांचे 31 लाखाची व्हॅल्यू 83 लाख रुपये झाली. एकही रुपया टॅक्स भरलेला नाही त्यांनी आतापर्यंत. का? कारण विड्रॉल फार कमी आहे. त्यांनी हार्डली 2-3 वेळा पैसे काढलेत, तो टॅक्स लागलाच नाही. सो वेल्थ मॅनेजमेंट करणं म्हणजे काय, तर मी टॅक्स एफिशियंट प्रोडक्ट घेऊन इन्फ्लेशनला बीट करून सेफ्टी बघून प्रोडक्ट घेणं आणि ती माझी वेल्थ वाढवणं, ती माझ्या नेक्स्ट जनरेशनसाठी सुद्धा वेल्थ जमा करणं, दॅट इज वेल्थ मॅनेजमेंट. आणि हे करताना तुम्हाला कोणतरी एक मित्र असा हवाय जो तुमच्या बरोबर कायम राहील. म्हणून तुम्हाला एक योग्य फायनान्शियल ऍडवायझर हवाय जो ह्या सगळ्या पैशांची जबाबदारी घेईल ते पैसे तुमच्या अकाउंटला परत येईपर्यंत. तुम्ही आता म्हणालात की फायनान्शियल प्लॅनर म्हणजे एक मित्र असणं गरजेचं आहे. फायनान्शियल प्लॅनर तर ते का आणि कितपत गरजेचं आहे, किती गरजेचं आहे? वेल्थ बनवायची असेल ना तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का अगदी सगळ्यात साधं सोपं एक्झाम्पल काय याच्यात, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज, धोनी, किती मोठी नावं घ्या, स्पोर्ट्समन घ्या, कुठला प्लेअर असा आहे ज्याच्याकडे कोच नाहीये? त्यांनी मनात आणलं असतं कोच नसता ठेवला तरी चाललं असतं. पण ज्या दिवशी मला ही इच्छा जागृत होते की मला अजून बेटर काय करता येईल, त्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत लागते. तुम्हाला तुमचे इमोशन्स कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट असतं. मार्केट पडलं, आता मार्केट क्रॅश झालं, मार्केट क्रॅश झाल्यावर जो ह्या फील्ड मधला नाहीये त्याच्या मनात पहिला थॉट काय येईल, माझे पैसे बुडतील. फायनान्शियल प्लॅनरच्या डोक्यात थॉट काय येतो, अपॉर्च्युनिटी आहे, मार्केट पडलंय, जी गोष्ट 100 रुपयाला होती आज ती कोविडमुळे 60 रुपयाला आली आहे, आज मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. जिम मध्ये बॉडी खूप चांगली बॉडी किंवा 6 पॅक्स ऍप कोणाचे झालेत तर ज्याने ट्रेनर ठेवलाय, आणि ज्यांनी ट्रेनर नाही ठेवलाय ना ते रोजची एक्सरसाइज करून जात आहेत बट बॉडीमध्ये काही फरक पडत नाहीये. कारण बरेच फॅक्टर, बऱ्याच गोष्टी त्याला अफेक्ट करतात. माझं रुटीन काय आहे, माझं खाणं पिणं काय आहे, माझी झोप होते की नाही, ह्या गोष्टी एक ट्रेनर तुमच्याकडून करून घेतो. तुमचे इमोशन्स, मी लग्नात गेली आता मला गोड तर खावंच लागेल, हे इमोशन ट्रेनर कंट्रोल करू शकतो, तुम्ही नाही करू शकत. तो यू नीड दॅट पुश. कोणतरी एक जबरदस्ती तुम्हाला पुश करणार हवं आणि तुम्हाला ते माहिती आहे की माझी इच्छा आहे, मला खायचं आहे गोड, पण मला बॉडी पण बनवायची आहे, मला फिट पण राहायचंय, तर मला ट्रेनर सांगतो ते ऐकायलाच लागेल. सो ह्या गोष्टीसाठी इमोशन्सवर कंट्रोल ठेवायसाठी एक फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला कायम हवाय. फायनान्शियल प्लॅनर इम्पॉर्टंट आहे, बरोबर, पण तुमचा सुद्धा आता 25 वर्षाचा अनुभव आहे फायनान्शियल प्लॅनर म्हणून, तर तुमची USP काय या गोष्टीत, म्हणजे तुमचं काय असं वैशिष्ट्य? मी माझं वैशिष्ट्य हेच सांगेन की मी टेलर मेड सोल्युशन देण्यावर खूप जास्त विश्वास ठेवतो. मी प्रत्येकाला एकच प्रोडक्ट कॉपी पेस्ट करून द्यायला विश्वास ठेवत नाही. मी दरवेळी सांगतो की तुम्ही तुमची गरज ओळखा, तुम्ही तुमच्या गरजा पेपरवर मांडा, तुम्हाला वेळ कळतो आणि त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट चूज करा. बऱ्याच मार्केटमध्ये आज बरीच लोक फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर अशी कामं करतात. पण काही लोक फक्त FDज करतात, काही लोक फक्त इन्शुरन्स करतात, काही लोक फक्त म्युच्युअल फंड करतात. माझ्याकडे सगळे प्रोडक्ट एका ठिकाणी एका सिंगल ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. मी तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट रोजच्या रोज बघण्यासारखं ऍप्लिकेशन मोबाईलवर टाकून देणार. पण मी तुम्हाला प्रोडक्ट चूज करताना मी तुम्हाला मदत करणार आहे, मी सजेस्ट करणार आहे, मी तुम्हाला फोर्स नाही करणार. मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही हे पैसे किती वर्षांसाठी ठेवताय, तुमची रिस्क ॲपेटाईट काय आहे. बऱ्याच प्रश्न विचारल्यानंतर मी कन्क्लुजनवर येतो की तुमच्यासाठी कोणतं चांगलं प्रोडक्ट सुटेबल आहे आणि मग ते प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करतो. हे मार्केटमध्ये नाहीये. मार्केटमध्ये ट्रेंड अशी आहे की जे माझ्याकडे प्रोडक्ट आहे सर तेच तुमच्यासाठी चांगलं आहे असं सांगून ते जबरदस्ती दिलं जातं. त्यांचे नुकसान, त्यांचे तोटे, त्यांचे ड्रॉबॅक्स, डिसएडव्हान्टेजेस हे सांगितले जात नाहीत. आम्ही उलटं करतोय.
आम्ही सांगतोय तुम्ही इंडिपेंडंट व्हा. ह्या सगळ्या तुमच्या फायनान्सेसचा, तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा, तुमचा वेल्थचा कंट्रोल तुमच्या हातात ठेवा. त्यासाठी आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट करतो. माझे सगळे क्लायंट्स मला ह्या गोष्टीसाठी खूप अप्रिशिएट करतात की आम्हाला कंटिन्युअसली काही ना काही अपडेट मिळत राहतात. मी 8-10 महिन्यापूर्वी जे माझं नॉलेज होतं मार्केटबद्दलचं, आज ते माझं नॉलेज बदललंय. आम्ही बरेच एज्युकेशन प्रोग्राम्स करतो क्लायंटसाठी. सो ह्या गोष्टींनी आम्ही क्लायंटना एज्युकेट करायचा प्रयत्न जास्त करतो, जेणेकरून ते स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतील. आज बँका खूप मिस सेलिंग करतायत. कॉर्पोरेट एजन्सी घेऊन खूप चुकीचे प्रोडक्ट लोकांना दिले जात आहेत. रिटायर्ड लोकांना लाईफ इन्शुरन्सच्या 5-5 वर्षांच्या कमिटमेंटच्या पॉलिसी विकल्या जात आहेत, जेव्हा त्यांना त्या प्रोडक्टची गरज नसते. हे थांबवण्यापासून रोखणं हा आम्ही आमचा धर्म समजतो. त्यामुळे मी असं सांगतोय की तुम्ही तुमची गरज ओळखा, तुमच्या गरजा पेपरवर मांडा आणि मग प्रोडक्ट चूज करा. माझी USP हीच सांगेन की हे पैसे जोपर्यंत तुमच्या अकाउंटला परत येत नाहीत तोपर्यंत जबाबदारी माझी. म्हणजे ह्याच्यातून तुम्ही तुमचा नुकसान व्हायचे चान्सेस सुद्धा कमी करताय. आपल्या व्ह्युअर्सना तुम्हाला काय सांगायचंय? नक्कीच. प्रत्येक व्ह्युअरला माझी एक विनंती आहे की कुठलाही प्रोडक्ट घेण्याआधी तुम्हाला त्याची गरज आहे की नाही हे पहिलं ओळखा. तुम्ही स्वतःचा फायनान्शियल प्लॅन अगदी बेसिक इन्कम, एक्सपेन्सेस, स्वतःच्या स्वप्न, स्वतःच्या गरजा ह्या गोष्टी पेपरवर मांडा आणि मगच प्रोडक्ट चूज करा. आणि हा फायनान्शियल प्लॅन प्रिपेअर करताना तुम्हाला कुठे अडकायला झालं, तुम्हाला काय मदतीची गरज लागली तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करू. थँक्यू व्हेरी मच MH04 मीडिया. तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात. आम्ही हे इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम बरेच करत असतो, लोकांपर्यंत माहिती पोहोचवायचा प्रयत्न करतो आणि तुमच्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत एकत्र पोहोचू शकलो. ही संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिलीत. बाकीच्यांचं माहिती नाही, पण माझा फायनान्शियल प्लॅन मी आत्ताच तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि हेच मला माझ्या व्ह्युअर्सना सांगायचं आहे की तुम्हालाही जर तुमचा बेसिक फायनान्शियल प्लॅन आत्ताच हवा असेल, म्हणजे करून घ्यायचा असेल, तर या व्हिडिओखाली MH04 मीडियाच्या या व्हिडिओखाली तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग असं कमेंट करा. मी तुम्हाला सरांकडून नक्कीच फ्री ऑफ कॉस्ट फायनान्शियल प्लॅनिंग प्रोव्हाइड करेन. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच MH04 मीडियाला फॉलो करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.